ऐन मे महिन्याच्या सुट्ट्यांच्या हंगामात रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण रेल्वेचं वेळापत्रक अक्षरशः कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळालं। रविवारी मडगावहून मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते। सावंतवाडी येथे सायंकाळी 8:40 येणारी गाडी रात्री 11:30 वाजता दाखल झाली। यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारे शेकडो प्रवासी 3 ते 10 तासांपासून प्रतीक्षेत अडकून पडले होते। याच मार्गावरील गाडी क्रमांक 11100 मडगाव ते LLT ही स्पेशल गाडी तब्बल 12 तास उशिराने धावत होती। दुपारी 2:20 सावंतवाडी स्थानकात येणारी गाडी मध्यरात्री 12:30 वाजले तरी आली नव्हती। दरम्यान सावंतवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाल्याने प्रवाशांना आणखी त्रास सहन करावा लागला। स्टेशन परिसरात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह प्रवासी अडकून पडले होते। रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत। कोकण रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता। प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आता होत आहे। सावंतवाडीवरून मुंबईला जातोय। 2:30ची गाडी होती LTT मडगाव, LTT मडगाव LTT। आता मी सावंतवाडीवरून मुंबईला नेणार, तसं 2:30ची गाडी आहे, अजून आली नाही आहे। आता वाजली किती आहेत? 12:30 वाजायला आलेत आणि त्याच्यात आमची लहान मुलं, आम्ही केव्हा ज्यांच्याकडे मोबाईल नाही ते ठीक आहेत, पण ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्या ठीक आहे, नाही त्यांना काय करायचं? मेसेजच येत नाहीत। काय सकाळपासून लोक हे बसली आहेत ना, त्यांचं काय? आमच्याकडे आम्ही 3 माणसं, आमच्याकडे आज 8-9 बोजे आहेत। मे महिन्यात सुट्टीमध्ये आम्ही आलो, सुट्टी परतून निघतो आम्ही। सुट्टी आम्ही एन्जॉय केली, तेव्हाही लेट होत होती गाडी। हीच गाडी आम्हाला मुंबईवरून 1:30ची गाडी आम्हाला सकाळी 5ला सुटली, LTT मडगाव होती, आणि आता हीच गाडी आहे, अजून सुटली नाही आहे इथून। 2:30ची गाडी आहे, हीच गाडी होती आमची पण, आत्ता पण अजून त्या गाडीचा प्रॉब्लेम सुरुवातीपासूनच आहे। करायचं काय आता? आणि आमचे बोजे किती आहेत? आम्ही किती वेळ बसतात, तात्काळ बसतात आम्ही इकडे? आम्ही तेच आता म्हणत होते माझ्या मुलांना, जी सोय पण इथे केलेली नाही आहे देशभरात। काय आता मुलं उपाशी इथे जेवण कुठे शोधतात? हॉटेलच बंद झालेली आहेत, इथे पण ही काय सोय केली नाही स्टेशनला। काय त्याला कोणी काहीच नाही आहे। पाण्याची सोय पण आहे, पण ते पाणी पण आहे, तर काय खायला तर काय तर हो मुलांना? उपाशी आहोत आम्ही सगळी, काय करायचं त्याला आता? गाडी कधी येईल तेव्हा येईल। कोकण कन्या लेट होती, कोकण कन्या 8:30ची कोकण कन्या आत्ता 12 वाजता गेली। मग या लोकांनी काहीतरी सोय केली पाहिजे की नाही? आणि दरवेळेचा प्रॉब्लेम आहे हा, करायचं काय त्याला? पण मंत्री पण लक्ष देत नाही आहेत। नुसते आपलं स्टेशन केल्यावर बसायला जागा दिली म्हणजे झालं का? काहीतरी सोय हवी की नाही? खाणं नाही, पिणं नाही। बघा किती मुलं झोपली आहेत, लहान लहान मुलं घेऊन माणसं आली आहेत, त्यांचे किती हाल होत आहेत। झाले आमची मुलं पण आता एन्जॉय करून, त्या सकाळी ऑफिसला जायचं आहे, एकाला शाळेत जायचं आहे, एकाचा क्लास आहे, त्याने काय करायचं? त्यानं सकाळी एकाचं ऑफिस आहे, तो जाऊच शकत नाही आता ऑफिसला, एवढी गाडी लेट झाली तर। वेंगुर्ल्यावरनं इथे आलेलो आहोत। आधी आम्हाला मेसेज आला 2:30ची गाडी आहे, ती अजून इथे आलेली नाही, आणि आम्ही एवढ्यात मुंबईला हवं होतो, पण अजून आम्ही गेलोच नाही आहे तिथपर्यंत। हे सगळं रेल्वेचे हलगर्जीपणाच झालेलं आहे असं आम्हाला तरी वाटते, कारण की एवढी लहान मुलं घेऊन आम्ही अजून इथेच बसलेलो आहोत। ते खाण्याची काही सोयी नाही आहे जवळपास, त्यामुळे तर खूपच त्रास होतो आहे आता आम्हाला, खूप कंटाळा आला। आणि आता तिथे 1चा टायमिंग दाखवते इथे सावंतवाडीला येण्याचा। याच्यापुढे काय प्रशासन काय करतात मला तेच कळत नाही आहे। प्रशासन खरंच खूप हलगर्जीपणा आहे तिचा। आम्ही सकाळी आम्हाला मेसेज आला, आम्ही 10 वाजताच निघालेलो इथे वेंगुर्ल्यावरून, पण आता आम्हाला मेसेज आला त्याकडनं आम्ही थांबलो घरी, आणि पुन्हा आम्ही आता 5 वाजल्यापासून ट्रॅव्हलिंग करतो आहे। ते इथे येऊन आम्ही आता थांबलो, तर अजून त्याची गाडीचा काही पत्ताच नाही। हो, मेसेज आलेला आम्हाला की गाडी लेट येणार आहे म्हणून। 9:30चा टायमिंग दिलेला की 9:30ला गाडी इथे येणार, पण अजून तरी गाडीचा पत्ता नाही आहे। आत्ता तर टायमिंग वाढवतच चाललेत, आता तर 1:30चा टायमिंग दाखवतो आहे इथे सावंतवाडीला येण्याचा। आता आमच्याकडे बरं, माझ्याबरोबर 5 मुलं आहेत आमची, आणि आम्ही टोटल 10 माणसं आम्ही आहोत इथे, आणि त्याने हे सर्व सामान घेऊन तर खूपच त्रास, आणि त्या जॉबला पण जायचं आहे, त्यामुळे खूप म्हणजे प्रशासनानं खूपच हलगर्जीपणा चालला आहे या बाबतीत। श्रावणी कमलेश गावडे।
गाडीचा टायमिंग होता 2:30चा दुपारी. ते अजून आली नाही. आता रात्रीचे किती वाजलेत 11:30 12 वाजायला आले आणि टायमिंग सांगतायत 11:30ला इथे दाखवत आहेत, पण गाडी तिथून अजून सुटलेली नाही मडगाववर. आम्ही निघालो आहे सकाळी 10 वाजता निघालेलो. आम्हाला मेसेज आला, पुन्हा रिटर्न गेलो, पुन्हा आलो आम्ही 5 वाजता घर सोडलं आहे, तेव्हापासून इथे आहोत. सुटली आता सुटली म्हणतायत, माहिती नाही मला सुटली आहे की नाही. आणि पोरांना घेऊन इकडे असं दुपारपासून बसलो आहे आम्ही संध्याकाळवर. नाही, आम्ही बाहेरून मागून खाल्लं आता आम्ही. ते बोलतात आम्हाला ॲपवर वेगळा टाईम दाखवतात. त्यांना विचारायला गेलं तर ते म्हणतात नाही अजून तिथून निघालेली नाही. ये हो हो आता दुपारी 2:30ची ट्रेन होती. सेजल ऋषिकेश बोलले. चाललो सावंतवाडीवरून ठाण्यापर्यंत आणि गाडी बराच वेळ उशीर आहे. सकाळी मेसेज आला की 7 तास उशिरा आहे. इथे आल्यावर कळालं की अजून 4 तास उशिरा झाला आणि बराच आता जवळजवळ 12 तास उशीर झाला आहे आम्हाला. गाडीचं नाव आहे मडगाव LTT 11100 आणि गाडी 2:30 वाजताचं टायमिंग होतं आणि गाडी आता जवळपास रात्रीचे 1 वाजताचं टायमिंग त्याने दिलं. 12:30चं टायमिंग दिलं, जवळजवळ 12 तास गाडी लेट आहे. असं काही सूचना तर नाही दिली, फक्त एक मेसेज आला आहे आपल्या रेल्वे थ्रू आणि एक मी रेल्वेच्या ॲपवर आपण बघितलं तिथे फक्त समजलं. बाकी असं काय प्रशासनाकडून स्पेसिफिक असा मेसेज नाही आला आहे का? ओके, मी तर आता मेसेज बघून मी लेटच बाहेर पडलो आहे आणि घरी जेवण वगैरे करूनच बाहेर पडलो. आताच्या इथे आता काही परिस्थिती माहीतच नाही की रेल्वेमध्ये काय परिस्थिती असेल आता. टायमिंग तर यांनी इथे सांगितलं आहे की 12:30ला गाडी येईल आणि उद्या पोचण्याचं काय सांगितलेलंच नाही किती वाजेपर्यंत पोचेल काय असेल. प्रत्यक्षात टायमिंग हा इथे 2:30 वाजता दुपारचं आणि रात्री 11:30 वाजता पोचणार होती गाडी, पण अजून रात्रीच्या तर 11:30 झालेत ऑलरेडी. गाडी इथे सावंतवाडीला आलीच नाही. साठी मुंबईला असतो. सहदेव पालिका. कोकण करण्याचा 8:36चा टाईम आहे, म्हणजे रात्री 8:36 ते 8:38 डिपार्चर आहे. म्हणजे आत्ता गेली एक 23:25ला गेली, म्हणजे 11:25ला गेली. म्हणजे अंदाजे 2.5-3 तास लेट गेली. सकाळी त्याचा जो रेग आला होता तो उशिरा आला होता, त्याच्यामुळे त्याच्या मेंटेनन्समध्ये तो वेळ घेतो मडगावला, त्यामुळे ते जाताना उशिरा गेली. तसं त्याने मेसेज पण टाकलेला की रिशेड्यूलचा 1.5 तास रिशेड्यूल केली आहे सेम. आणि आता 11100 ती आले तिकडनं सेंटरकडून, ते बोलले घेतली लेट, त्यामुळे ती जाताना उशिरा झाला एवढंच. तिचं टायमिंग आहे 2:22चा दुपारी 2:22चा टायमिंग आहे. अजून आलेलं नाही आहे. एक 12:30 अपेक्षित आहे अशी अनाऊन्समेंट टाकलेली आहे. जे आहे ते तुमच्या समोर आहे. स्टॉलचं टायमिंग 10 वाजेपर्यंत असं चालू आहे.